कॉकरोच जनता पार्टीनंतर आता नवी पार्टी धुमाकूळ घालते। सोशल मीडियावरती खळबळ उडून देणारी ही पार्टी सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच वक्तव्यानंतर। आधी हॅशटॅग सुरू झाले आणि थेट पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट सुरू झालं आणि रात्रीतून या नव्या हँडलनं अवघ्या 24 तासात 2 लाखांहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केलाय आणि आता ही पार्टी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करते। एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले, ही पार्टी नेमकी कोणती आणि कशा पद्धतीने ट्रेंड होते, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है। हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच म्हणजेच 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण करताना दिमागी नक्सल असा शब्दप्रयोग केला। यानंतर दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावरती त्यावरती प्रतिक्रिया उमटायला लागल्या, ज्यानंतर आय एम प्राऊड टू बी अ दिमागी नक्सल असं म्हणत काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात निशाणा साधला। ज्यानंतर सोशल मीडियावरती याच शब्दप्रयोगावरती आधारित दिमागी नक्सल पार्टी नावानं अकाउंट एक उपहासात्मक पक्ष सुरू झाला आणि या पार्टीनं 24 तासांमध्ये देश हादरवून निघाला। त्याचं नाव डिजिटल नक्सल पार्टी। सुरुवातीला हॅशटॅग सुरू झाले आणि नंतर थेट पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट सुरू झालं। इंस्टाग्राम सोबतच ट्विटर हँडलही यावेळी सुरू करण्यात आलं। या पार्टीच्या इंस्टाग्राम पेजला रातोरात 1,81,000हून अधिक फॉलोअर्स मिळाले आणि आता हेच फॉलोअर जवळपास 5 लाखांच्या आसपास पोहोचलेत। म्हणजे काहीच दिवसांत जवळपास 5 लाखांचा टप्पा या पार्टीनं गाठलाय। या पक्षाच्या अकाउंट बायोमध्ये त्यांचं ब्रीदवाक्य लिहिलंय, म्हणजे विचार करा, संशोधन करा आणि निषेध करा असं। एवढंच नाही, पक्षाचे संस्थापक म्हणून दिमागी इंडियन्स असं म्हणत सहसंस्थापक म्हणून 56 इंच उंचीचे आणि सिम्बॉलिक लँग्वेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती उपहासात्मक टीका देखील केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित केल्यानंतर लगेचच ही संपूर्ण घटना घडली। त्यात त्यांनी ज्यांना ते दिमागी नक्सल म्हणत होते त्यांच्या विरुद्ध इशारा दिला होता। त्यांनी सांगितलं की सरकारनं सशस्त्र माओवाद्यांविरोधात विजय मिळवला, परंतु या विचारसरणीचे सहानुभूतीदार अजूनही तरुणांवरती प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्यासाठी संधी शोधत आहेत। त्यांनी अशा बौद्धिक नक्षलवाद्यांना म्हणजेच दिमागी नक्सलला ओळखून त्यांना एकाकी पाडण्याचं आवाहन केलं। नरेंद्र मोदी म्हणाले, नक्षलवादी अतिरेकी विचारसरणीने लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केलं आहे। नक्षलवादी हिंसाचार आणि विचारसरणीने अनेक मतांची मुलं हिरावून घेतली आहेत। या नक्षलवादी हिंसाचाराचे अनेक दशकांपासून देशाच्या मोठ्या भागावरती बंदुकीच्या जोरावर राज्य केले। दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर विरोधकांसोबत तरुणाई सुद्धा मैदानात उतरली। या वक्तव्यावरून विरोधी पक्षाकडून तीव्र टीका झाली असून काँग्रेस पक्षानं ही नवीन शब्दरचना हताश झाल्याचं स्पष्ट लक्षण असल्याचं म्हटलं। दरम्यान ही पार्टी स्थापन झाल्यानंतर सोशल मीडियावरती हजारो तरुण या पार्टीशी जोडले गेलेत, रील्स करतायत, मीम्स व्हायरल होत आहेत। अशात सोशल मीडिया पक्षाने सोमवारी आरोप केला की त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सायबर हल्ला झालाय। आता बघूया ते आमचा आवाज दाबण्यामध्ये किती यशस्वी होतात की नाही। त्यांनी आपली विचारधाराही मांडली की ते भगतसिंग यांच्या विचारधारेचे पालन करतात। आम्ही भगतसिंग यांचे अनुयायी आहोत। जर त्यांनी आमचं अकाउंट बॅन करण्याचा किंवा आम्हाला देशद्रोही म्हणण्याचा प्रयत्न केला तर हे लक्षात ठेवा की ते भगतसिंग यांचा अपमान करत आहेत। अशा पद्धतीनं या पेजवरून वक्तव्य केलं गेलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दिमागी नक्सल विधानावरती विरोधकांनी जोरदार टीकाही केली। एकीकडे सोशल मीडियावरती तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टी नीट प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावरची लढाई लढली। अशात दिमागी नक्सल पार्टी नावाच्या या इंस्टाग्राम हँडलनं डिजिटल माध्यमातून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे। आता दिमागी नक्सल पार्टी देशभरातील कोणत्या मुद्द्याला हात घालते आणि सत्ताधाऱ्यांना कसं घेरते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।